आपली आजची कथा आहे, रहस्यमय कथा आहे, मध्यरात्रीची पावलांची चाहूल. शहरापासून लांब डोंगराच्या कुशीत वसलेले पांढरं गाव. इथं एक विचित्र प्रथा होती. रात्री 12 नंतर कुणीही घराबाहेर पडत नव्हतं. कारण गावकऱ्यांनुसार मध्यरात्री ह्या गावात कुणीतरी चालतं, पण ते माणूस नसतं. आर्या ही एक यूट्यूबर. मिस्ट्री वॉक नावाचा तिचा हॉरर चॅनल खूप फेमस होता. जर आठवड्याला भुताटकी जागा, रात्रीचे व्लॉग, साऊंड रेकॉर्डिंग अशी तिची मस्त मजा. एका दिवशी तिला पांढऱ्या गावाबद्दल कळलं. गावकरी सांगायचे की मध्यरात्री 12 वाजून 1 एक कोणीतरी पावलांचा आवाज करत गावभर फिरतं. आर्याला वाटलं अगदी परफेक्ट कंटेंट आहे. त्यानंतर आर्या त्या गावात पोचते. गावात सर्व शांत, खूपच शांत. इतकं शांत की स्वतःचा श्वासही मोठा वाटावा. गावकऱ्यांनी तिला वारंवार सांगितलं, 12 नंतर बाहेर जाऊ नकोस. आवाज ऐकला तरी दार उघडू नकोस. आर्या मात्र ठाम होती. रात्री 11:50ला तिने कॅमेरे ऑन केले, टॉर्च घेतली आणि जुन्या वाड्याजवळ बसली. 12:01 वाजता पावलांचा पहिला आवाज. टक टक टक. आर्याच्या कॅमेऱ्याच्या माईकने आवाज कॅप्चर केला. पावलांचा आवाज पण मंद, जणू एखादी जखमी माणूस लंगडत चालतोय. आवाज जवळ येत होता. टॉर्चचा प्रकाश हलू लागला. थंडीच्या झोतात आर्याच्या हाताला थरथर आली. 12:03. दिसला एक सावलीची आकृती. रस्त्याच्या कोपऱ्यात एक सावली दिसली. ती खूप उंच, बारीक आणि तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. सावली हवेत तरंगत होती. आर्या मंत्रमुग्ध होऊन शूट करत होती, पण तेवढ्यात सावलीने मान वळवली. टॉर्चचा प्रकाश तिने तिच्या चेहऱ्यावर पडला आणि तेव्हा आर्याने पाहिलं, तिचा चेहराच नव्हता, पूर्ण काळोख. जणू कोणीतरी त्याचा चेहरा मिटवला होता. सावलीने हात पुढे केला आणि तिच्या हातावर लाल जुन्या रक्ताचा डाग दिसला. 12:05ला कॅमेऱ्यावर विचित्र आवाज. कॅमेरा स्वतः थरथरायला लागला. इलेक्ट्रिक नॉईज आवाज. दार उघड. पण शॉकिंग गोष्ट, आर्याने कोणतेही दार उघडले नाहीत. ती तर बाहेरच होती. मग हा आवाज कुणाचा आणि तो आर्यालाच का सांगत होता? 12:07ला सावली तिच्याकडे येऊ लागली. टक 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 करत. जमिनीला न लागता चालणाऱ्या पावलांचा आवाज आणखीन मोठा झाला. आर्या मागे सरकली. कॅमेरा जमिनीवर पडला, पण रेकॉर्ड चालू होता. फ्रेममध्ये दिसलं, सावली तिच्या अगदी जवळ येते आणि अचानक झटकन गायब होते, जणू कधी अस्तित्वातच नव्हती. 12:10. आर्या बेपत्ता. कॅमेऱ्यात शेवटचं जे रेकॉर्ड झालं, आर्याचा भीतीने थरथरलेला आवाज. इथे कुणीतरी आहे माझ्या मागे. आणि त्यानंतर कॅमेरा स्वतः बंद झाला. सकाळी गावकऱ्यांना कॅमेरा सापडला, पण आर्या नाही सापडली. ती आज तागायत सापडली नाही. गावकरी अजूनही म्हणतात, आजही 12:01ला ती सावली गावात फिरते आणि तिच्यासोबत आता एक नवीन पावलांचा आवाजही येतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची नवीन कथा? थोडी रहस्यमय आहे, पण छोटी आहे, पण छान आहे, म्हणजे ऐकण्यासारखी आहे. आणि तुमचं म्हणजे या कथेवर जे तुम्हाला वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपण थोड्याफार हॉरर, थोड्याफार इमोशनल, थोड्याफार प्रेमाच्या कथा आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा. तर चला, उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.